नमस्कार. प्रत्येक घरात, प्रत्येक वास्तूत अशा काही वस्तू वर्षोनवर्ष धूळ खात पडलेल्या असतात, गंजत पडलेल्या असतात आणि त्या जागेवर पडलेल्या असतात. त्याला अडगळची जागा म्हणतात. अडगळ फक्त एखादी खोली असते किंवा एखादी जागा असते घरामध्ये, किंवा पूर्वी माळा असायचा, आताही काही ठिकाणी असेल. तर अशा वस्तू या ठिकाणी पडलेल्या असायच्या, वर्षोनवर्ष धूळ खात पडलेल्या असायच्या. त्याला अडगळ असं म्हटलं जायचं. तर या अडगळीवरती 4 ओळी तुमच्यासाठी. अडगळ. तुटलेली फुटलेली, तुटलेली फुटलेली, तोडलेली मोडलेली, तुटलेली फुटलेली, तोडलेली मोडलेली, आठवणींच्या गंजात गंजून गेलेली. तुटलेली फुटलेली, तोडलेली मोडलेली, आठवणींच्या गंजात गंजून गेलेली वस्तू वास्तूतच होती, पण अडगळीत पडलेली. आजीने दिलेली, आजीने दिलेली, आईने ठेवलेली, आजीने दिलेली, आईने ठेवलेली, विस्मरणात गेलेली, धुळीने माखलेली, भंगारात देता देता भावनेत गुंतलेली वस्तू वास्तूतच होती, पण अडगळीत पडलेली. खानदानी असलेली, खानदानी असलेली, वैभवात वसलेली, वारशाने मिळालेली, परंपरेने चाललेली, काळाच्या ओघात जीर्ण जीर्ण झालेली वस्तू वास्तूतच होती, पण अडगळीत पडलेली. चर्चेत असलेली, चर्चेत असलेली, मनात राहिलेली, चर्चेत असलेली, मनात राहिलेली, पाने फाटलेली, जुनी झालेली, जपता जपता विसरून गेलेली पुस्तके वास्तूतच आहेत, पण अडगळीत पडलेली. नजरेने हेरलेली, नजरेने हेरलेली, नजरेत भरलेली, नजरेने हेरलेली, नजरेत भरलेली, प्रेमळ असलेली, मैत्रीत राहिलेली. नजरेने हेरलेली, नजरेत भरलेली, प्रेमळ असलेली, मैत्रीत राहिलेली, जीवनात येता येता निघून गेलेली व्यक्ती आठवणीत आहे, पण अडगळीत पडलेली. प्रमुख असलेली, प्रमुख असलेली, कर्ता बनलेली, प्रमुख असलेली, कर्ता बनलेली, आधार ठरलेली, मानाने मिरावलेली, प्रमुख असलेली, कर्ता बनलेली, आधार ठरलेली, मानाने मिरावलेली, कुटुंबाचे ओझे वाहत वाहत वार्धक्यात गेलेली व्यक्ती वास्तूतच आहे, पण अडगळीत पडलेली. अडगळीत पडलेली, अडगळीत पडलेली.